जनाचे प्रमुख म्हणून माननीय सुचेंद्र बंडू घरत पासळ यांचीही उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पार पाडणार आहोत. थोड्याच वेळात आपली पूर्ण तयारी झाल्यानंतरच आपण हे कार्यक्रमाचं उद्घाटन किंवा ह्या फुटबॉल मॅचेसचे उद्घाटन जे आहे ते आपण करणार आहोत. ही जी स्पर्धा जी आहे ती 6 खेळाडू आपल्या फुटबॉलमध्ये खेळतील. 6+2 रोलिंग अशा प्रकारची ही स्पर्धा असेल. आत्ता तरी आपण 12 मिनिटाची ही स्पर्धा आपण लावलेली आहे, परंतु 16 संघाच्या आपण जर 27 मॅचेस पाहिल्या तर त्या जवळजवळ त्याला 12 तास लागतील आणि मध्यंतर घेऊन आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. आणि म्हणून आयोजकांच्या वतीने जो निर्णय येईल किती मिनिटाची खेळवायची तो ती मिनिटं जी आहे ती खेळवली जातील. याचबरोबर आपण जर पाहतोय की अशा प्रकारच्या या फुटबॉल क्लब पासळमध्ये आपण जर पाहिलं तर त्या आयोजनामध्ये 4 जण महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आणि त्यामध्ये श्री कुमार विस्मय संदीप घरत पासळ याची तळमळ आणि त्याची जी काही गेल्या वर्षापासून आपण पाहतोय की स्वतः न खेळता इतरांना खेळवण्यासाठी ते प्रोत्साहित करत असतात, त्यांचा मोठा सक्रिय सहभाग आहे. याचबरोबर या ठिकाणी दुसरा एक खेळाडू असं म्हणता येईल किंवा एक नवतरुण म्हणता येईल, सृजन अशोक घरत याचंही मोलाचं योगदान त्याच्यामध्ये लाभलेलं आहे पासळचा. आणि त्याचबरोबर निरंजन बाबूराव घरत पासळ या आयोजकांमध्ये आहे. धवल संजय घरत बेटेगाव या आयोजकांमध्ये आहे. आणि आणखी एक नवतरुण आहे की ज्यांनी आपल्या या समाजाच्या जनगणनेच्या भूमिकेमध्ये 100% वाटा जो संकलन करण्याचा घेतला तंत्रस्नेही म्हणून, अक्षय किरण राऊत तलेखल याचंही मोठं योगदान या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारची ही आजची स्पर्धा जी आहे ती आपल्या या कुणबी समाजोन्नती संघ पालघर व तिरुपती बालाजी विचारमंच आणि फुटबॉल क्लब पासळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही भरवली जात आहे. या खरोखरच आजचा दिवस आहे तो आपल्याला पुन्हा एकदा अविस्मरणीय दिवस असं म्हणता येईल. गेल्या 16 जून 2024 रोजी आपण असाच प्रकारचा कार्यक्रम हा जनगणना जो लोकार्पण सोहळा जो आहे तो आपण सरावलीमध्ये पार पडला. त्यासाठी सुद्धा या तिरुपती बालाजी विचार मंचाने जे काही 10 महिन्यामध्ये श्रेय घेतलं होतं ते अत्यंत मोलाचं श्रेय आपल्याला म्हणता येईल. आणि खूप मेहनत घेऊन आपली समाजाची एक जनगणना जी आहे ती केली होती. तशाच प्रकारे आपल्या समाजाला धावतं ठेवण्याचं काम जे आहे, अगदी आपण पाहतोय की वेगवेगळ्या माध्यमातून या तरुणांना एकत्र आणण्याचं काम जे आहे, वेगवेगळ्या आयोजकांमधून तरुणांना एकत्र आणण्याचं काम जे आहे ते या मंचाद्वारे तिरुपती बालाजी विचार मंचाद्वारे केलं जातं आहे. आणि त्याच्यातली महत्त्वाची भूमिका जी आहे ती आपली फुटबॉल क्लब पासळ हे घेत आहे. पण त्याला संपूर्ण सहकार्य जे आहे ते आयोजनाचं पूर्ण जी परवानगी जी आहे ती आपल्या कुणबी समाजोन्नती संघ पालघर यांच्याकडून मिळालेली आहे. अशा प्रकारचा आजचा हा दिवस जो आहे तो संपूर्ण आपल्या या तरुणांसाठी एक आनंदाचा क्षण असेल, एक अविस्मरणीय क्षण असेल. आणि आपल्या स्वतःच्या या कुणबी एकंदरीत वाटचालीमध्ये मोठा अशा प्रकारचा भाग असेल असं आपल्याला म्हणता येईल. या कुणबी फुटबॉल लीगमध्ये 3 ग्रुप केलेले आहेत. ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी. ग्रुप ए मध्ये आपल्याला दिसून येईल की सरावली ए, ग्रुप ए मध्ये पासळ बी, ग्रुप ए मध्ये बिरवाडी आणि ग्रुप ए मध्ये आणखी पासळचा पण तो जय भवानी पासळ अशा नावाने तो संघ खेळेल. ग्रुप बी मध्ये नवली ए, सरावली बी, वॉरियर FC आणि जय शिवराय अशा प्रकारचे 4 संघ असतील. आणि ग्रुप सी मध्ये आपल्याला दिसून येईल ते म्हणजे पासळ ए, नवली बी, बेटेगाव आणि सरावली सी अशा प्रकारचे 4 संघ हे खेळले जातील. एकूण 12 संघ आत्ता तरी आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारचे पहिल्या लॉट्समध्ये 11 सामने जे आहेत ते खेळले जातील. दुसऱ्या लॉट्समध्ये आपण या ठिकाणी जवळजवळ 6 संघ खेळले जातील. त्यानंतर सेमीफायनल्स जो सामना असेल तो 2 संघांमध्ये असेल, टीम ए आणि टीम बी मध्ये असेल. आणि फायनलचा सामना जो आहे तो 27वा सामना जो आहे तो आपल्याकडे खेळवला जाईल. अशा प्रकारचे आजचे सामने जे आहेत ते हे राहतील.
त्याच्यातला पहिला मॅच जी आहे ती मॅच नंबर 1 ग्रुप ए पासळ बी वर्सेस बिरवाडी अशा प्रकारचा पहिला सामना जो आहे तो खेळवला जाईल. या थोड्याच वेळात आपल्या ह्या नियोजनाची पूर्ण तयारी झाल्यानंतर आपण आपल्या या फुटबॉल मॅचेसला आपण उद्घाटन करणार आहोत आणि सर्व उद्घाटक जे आहेत ते आपले आजी माजी पदाधिकारी जे आहेत त्या कुणबी समाजोन्नती संघाचे आणि तिरुपती बालाजी विचारमंच आणि फुटबॉल क्लब पासळ यांच्या माध्यमातून त्यांना आपण श्रेय जे आहे त्यांना मान जो आहे तो त्यांना मिळेल. तर अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम जो आहे तो आपल्यासाठी एक पर्वणी आहे. खरोखरच प्रत्येक दिवस जो आहे तो एक आनंदाचा जावा, अविस्मरणीय जावा आणि आपल्या जीवनातील तो कुठेतरी एक आपल्या स्मृतीमध्ये क्षण टिपून राहावा या उद्देशाने आपण हा प्रत्येक दिवस जो आहे तो आयुष्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या आनंदाच्या दिवसामध्ये आपण प्रत्येक दिवशी आपण सकारात्मक अशी भूमिका जी आहे ती आपण घ्यायची आहे. माननीय श्रीयुत रवींद्र राऊत यांचं आगमन झालेलं आहे. भावेश घरत यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. एक आपली भावना जी आहे समाजाप्रती भावना जी आहे ती कृतज्ञतेची भावना आपण बाळगली पाहिजे आणि आलेली संधी जी आहे ती प्रत्येक संधी आपण घेतली पाहिजे. हे अशा प्रकारचे क्रिकेट सामने निसर्गामध्ये आपल्याला भरवताना खूप आनंद होतोय. या प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगवेगळ्या प्रकारचा एक क्षण आपल्याला म्हणता येईल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधायला पाहिजे. आयोजकांमधून असेल, क्रिकेट खेळामधून असेल, फुटबॉल खेळामधून असेल किंवा आपल्या आयोजनामधून असेल, या आपल्या आनंदाचं क्षण जो आहे तो आपण टिपणं गरजेचं आहे. मग कुठलाही प्रसंग असो किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा इव्हेंट्स असो त्याच्यामधून आपण आनंद घेतला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला एक दुसरं आणखी म्हणता येईल की दुसऱ्याला आनंद देण्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. एक विनंती आहे आपल्या तरुणांपैकी कोणाचा 5G मोबाईल्स असेल 5G प्लीज अक्षयशी संपर्क साधा. अक्षय इथे आहे समोर. 5G मोबाईल्स आणि पहिली टीम जी आहे त्यांना मी पहिला कॉल देतोय. पासळ बी वर्सेस बिरवाडी यांनी कृपया मैदानामध्ये लाईनअप करायचं आहे. आजची पहिली मॅच जी आहे ती त्यांची होईल. पासळ बी वर्सेस बिरवाडी ही पहिली मॅच होईल. त्यांना मी कॉल करतोय. त्यांनी लाईनअप करायचं आहे. आपले जे रेफरी आहेत, पंच जे आहेत ते मैदानामध्ये आलेले आहेत. मी मगाशी याचबरोबर या ठिकाणी आपल्या तिरुपती बालाजी विचारमंचाचे सदस्य माननीय श्रीयुत संजय बंडू घरत हेही यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचं मी स्वागत करतोय. याचबरोबर आपण आपल्या इतरांना आनंद देता देता आपल्या स्वतःसाठी सुद्धा वेळ काढणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा वेळ जो आहे तो आपण आपला वेळेचा अपव्यय न करता आपण ती वेळेची गुंतवणूक करत आहोत आणि आपल्या स्वतःसाठी तर करत आहोत, तो आपल्या बरोबर आपल्या समाज बांधवांसाठी सुद्धा करत आहोत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या अशा खेळांमधून खूप आनंद व्यक्त होत असताना आपला तणाव जो आहे तो संपूर्णपणे बाजूला जातो असंही आपल्याला म्हणता येईल. याचबरोबर आपल्याला या ठिकाणाहून आपल्या समाज बांधवांबरोबर चांगली नाती जोपासता येतील असंही आपल्याला म्हणता येईल. या खेळांच्या माध्यमातून एक खेळाडू वृत्तीच्या माध्यमातून आपल्या नाती जोपासणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याला प्रेम देणं, सन्मान करणं आणि विश्वास संपादन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण बाळगलेली स्वप्न जी आहेत त्या स्वप्नाचा पाठलाग जो आहे तो आपण करणं गरजेचं आहे. या खेळाच्या माध्यमातून नक्कीच आपण करतोय असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आजचे जे सामने आहेत त्या सामन्यांसाठी मी पुन्हा एकदा या ठिकाणी पासळ बी वर्सेस बिरवाडी या संघाला कॉल करतोय. त्यांनी या फुटबॉलच्या मैदानामध्ये लाईनअप करायला हरकत नाही. आपण 6 खेळाडू आणि प्लस 2 खेळाडू 8 खेळाडूंच्या वतीने आपण मैदानामध्ये लाईनअप करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारची ही स्पर्धा जी आहे ती आपली मी कुणबी जय कुणबीच्या माध्यमातून कुणबी समाजोन्नती संघ पालघर आणि तिरुपती बालाजी विचारमंच व फुटबॉल क्लब पासळ यांच्या माध्यमातून आज इथे
रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आणि हे पर्व जे आहे ते दुसरं वर्षाच्या माध्यमातून करत आहोत. त्याला संपूर्णपणे आयोजनाची धुरा जी सांभाळलेली आहे ती म्हणजे तिरुपती बालाजी विचार मंच आणि त्यांचे सर्व सक्रिय सदस्य जे आहेत ते सगळे सदस्यांनी ही एक 26 सदस्य त्यांच्या तिरुपती बालाजी विचार मंचामध्ये आहेत. त्या सर्वांनी ती धुरा जी आहे ती सांभाळलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचं नेतृत्व जे करतायत ते आपले किरण गणपत राऊत हे नेतृत्व करतायत. त्यामध्ये सर्व सदस्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी रवींद्र जगन्नाथ राऊत पासळ, भावेश बंडू घरत पासळ, प्रभाकर सुकऱ्या पाटील, त्यानंतर अंकुश परशुराम घरत पासळ, अनिल शांताराम घरत, निलेश नामदेव घरत, गणेश हाडू घरत, सुचेंद्र बंडू घरत, शशिकांत वसंत घरत, उमेश बंडू घरत, विकास वासुदेव राऊत, संजय बंडू घरत, चंद्रकांत नारायण घरत, संतोष पांडुरंग पाटील, जगन्नाथ गंगाराम राऊत, अनिल ठाकसेन घरत, श्रीधर मोरेश्वर राऊत, सुधीर मोरेश्वर राऊत, महेश विश्राम घरत आणि त्यांच्यासोबत इतरही समाजाची 2 व्यक्ती आपल्यासोबत काम करत आहेत. सुरेंद्र माछी जाईवर्ण आणि केशव टकले रायगडवर्ण या ठिकाणी आपल्याला ह्या तिरुपती बालाजी विचार मंचाच्या माध्यमातून आपल्याला काम करताना किंवा सहकार्य संपूर्ण 100% सहकार्य जे आहे ते कुणबी समाजाला देताना आपण पाहत आहोत. अशा प्रकारची आजची स्पर्धा जी आहे ती सुरू होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी या फुटबॉलच्या मैदानामध्ये यायचं आहे. आजचा पहिला सामना जो आहे फुटबॉलचा तो म्हणजे ग्रुप टीम पास्तळ बी विरुद्ध बिरवाडी असा हा पहिला सामना असेल. मी त्यांना सर्वांना विनंती करतोय की त्यांनी मैदानामध्ये पंच सांगतील त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. आजचा दोन्ही संघांना विनंती आहे कृपया मैदानामध्ये आसनस्थ व्हावं किंवा यायचं आहे त्यांनी सगळ्यांनी. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी किरण भाऊ या इथे. हॅलो माईक चेक. सुचेंद्र या इथे. रवींद्र भाऊ या. बिरवाडीचे कॅप्टन कॉम्बॉक्समध्ये बिरवाडीचे कॅप्टन किरण भाऊ या. सुचेंद्र या. या ठिकाणी कुणबी समाजोन्नती संघाचे सदस्य मान्य श्रीयुत विवेक घरत यांचंही बेटिकव यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे मी स्वागत करतोय. प्रभाकर भाऊ या. रुपेश या इथून या. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण उद्घाटनासाठी इथे लाईनअप करायचं आहे. प्लीज प्लीज लवकर. आपल्याला एकूण 27 सामने खेळवायचे आहेत आणि त्यामुळे आत्ता 11:15 झालेले आहेत. हे दुसऱ्या हाफमध्येच आपण सुरू करतो असं म्हणायला हरकत नाही, पण तरीसुद्धा घाई करायची आहे. दोन्ही टीमला विनंती आहे.
मी कुणबी जय कुणबी, कुणबी समाजोन्नती संघ पालघर आणि तिरुपती बालाजी विचार मंच व फुटबॉल क्लब पासळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल टर्फवर आपण खेळतोय आणि त्याचबरोबर दुपारच्या सेशनमध्ये आपण महिलांचे क्रिकेट सामने जे आहे ते खेळणार आहोत. फोटोग्राफर प्लीज, किंवा मोबाईल असेल त्यांनी. पंचांना विनंती आहे, दोन्ही टीमला लाईन अप करा प्लीज. हां दोन्ही टीम दोन्ही संघाचे सर्व खेळाडू इथे लाईन अप करतील. आज संपूर्ण दिवसभराचे सामने जे आहे ते आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून अनय यूट्यूब जे आहे पासळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाईव्ह दिसतील. मी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष सन्माननीय श्री चंद्रकांत नारायण घरत यांना विनंती करतोय की त्यांनी या ठिकाणी श्रीफळ वाढवून. किरण भाऊ या पुढे थोडंसं. दिनेश भाऊ या. किरण भाऊ या प्लीज. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हे छानपैकी श्रीफळ सुद्धा उभा फुटलेला आहे, वाढवलेला आहे. आज आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एक संस्कार विधी जो आहे तो आपण पार पाडतोय आणि त्या देवाला नमस्कार करतोय की आजचे संपूर्ण जे सतीश भाऊ एक श्रीफळ वाढवण्यासाठी विनंती करतोय. येस, थँक्यू. दिनेश भाऊ. प्रणित आपल्या संघाचे उपाध्यक्ष मान्य श्री प्रणित यांना विनंती आहे की त्यांनी श्रीफळ मी प्रभाकर भाऊंना विनंती करेन. प्रभाकर भाऊ घरत बेटीगाव ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनीही श्रीफळ वाढवून या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. माननीय चिंतामण राऊत यांना विनंती आहे की त्यांनीही या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे. बघा, समाजातील थोर मंडळी वयोवृद्ध झाले तरी सुद्धा आपल्या खेळाचं हे जे एक मनोहर चुरी यांना विनंती प्लीज. आपल्या तिरुपती बालाजी विचार मंचाचे प्रमुख मान्य श्री किरण राऊत यांना हे श्रीफळ वाढवत असताना याचबरोबर माजी कोषाध्यक्ष आणि सक्रिय सदस्य मनोहर चुरी यांना विनंती, त्यांनीही श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन केलेलं आहे. एक कुणबी समाजोन्नती संघ पालघर आणि तिरुपती बालाजी विचार मंचाच्या माध्यमातून हे आणि फुटबॉल क्लब पासळच्या माध्यमातून ही स्पर्धा एक आनंदाचा क्षण आपण अनुभवतोय. आणि हा आनंदाचा क्षण अनुभवत असताना आपल्या आत्तापर्यंत म्हणजे
जे काही सामुदायिक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यानंतर आपण आज या ठिकाणी पाहतोय की अशा प्रकारचा उद्घाटन समारंभ होत असताना आपल्या समाजातील लहान थोर आबालवृद्ध काही कारणास्तव जे माननीय श्रीयुत अंकुश परशुराम घरत कमळूवाडी पाचसळ यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. मी या ठिकाणी त्यांचं नाव काय गेले ते मी त्यांना थांबवत होतो श्रद्धांजलीसाठी. अशा प्रकारचा आजचा हा पहिला सामना जो आहे तो आपल्या बिरवाडी संघ आणि पाचसळ यांच्यामध्ये होईल. आणि याचबरोबर आपल्याला एक छोटीशी पेढे मी सर्वांना विनंती करीन, सर्व आपल्या समाजातील आलेल्या किंवा सर्व जे उपस्थित आहेत त्यांना विनंती करीन की त्यांनी सावधान स्थितीमध्ये यायचं आहे. सावधान स्थितीमध्ये प्लीज. आपल्या समाजातील आत्तापर्यंत जूनपासून ते आत्तापर्यंत दिवंगत झालेले जे काही आबालवृद्ध असतील, जगन्नाथ भाऊ थांबा जरा 2 मिनटं. त्यांना आपण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वांना विनंती आहे की 2 मिनटं शांतपणे उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी खेळाडूंची ओळख जी आहे किंवा त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण चला मान्यवर खेळाडूंकडे चला प्लीज. आपण सर्वांनी आपली ओळख देत असताना आपलं स्वतःचं नाव आणि गावाचं नाव सांगायचं आहे. पुढे पुढे माईक द्यायचं आहे. सादत घरत बिरवाडी. क्रिश पाटील बिरवाडी. ध्रुवांक राऊत बिरवाडी. भाविक राऊत बिरवाडी. भव्य राऊत बिरवाडी. पद्मा घरात बिरवाडी. धरम घरत बिरवाडी. कुंज. शिवम. राकेश घरत पास्थळ. नितेश घरत पास्थळ. प्रजल घरत पास्थळ. हर्षवर्धन राऊत पास्थळ. तुषाल घरात पास्थळ. भव्या पाटील पास्थळ. अंबर घरत पास्थळ. धन्यवाद. सर्व खेळाडूं